कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बेबी तुम्ही इथे ते आज म्हणजे ते बोला ना बेबी। नाही म्हणजे आज पगाराची तारीख आहे आणि अकाउंट फ्रीज। बरोबर, सॉरी मी कसं विसरलो। नाही म्हणजे तशी सगळ्यांना कल्पना आहे काय चाललंय ते, त्यामुळे कोणी फोर्स नाही करत आहे, पण नाही पण पगार तर द्यायलाच हवं ना। ते आकाश सर, माझ्याकडे ना 1.5 लाखाची सेव्हिंग्स आहे, ती मी तुम्हाला ट्रान्सफर करतो, म्हणजे मग सगळ्यांचे पगार देता येतील, चालेल ना? बेबी तुमचा स्वतःचा पगार झाला नाही आणि तुम्ही मला पैसे देत, ते पण तुमच्या सेव्हिंग्स मधून। मला एकट्याला कशाला लागतात एवढे पैसे, आणि मला काही प्रॉब्लेम नाहीये। नाही पण मला प्रॉब्लेम आहे ते नाही। बघ गरज लागली ना तर मी सगळ्यांना घेऊन तुमच्या घरी येईन, पण ती वेळ आली तर अजून ती वेळ आली नाहीये। तुम्ही थांबा इथे, मी आलोच। हा आलोच। बेबी ये काही पैसे आहेत, कदाचित पूर्ण नाही पडणार पण अर्धा पगार होऊन जाईल, आणि प्लीज तुम्ही पण घ्या। मी पैसे घेऊ सर? हवं तर आहे ना 2 फटके मारा मला, पण अशा बिकट परिस्थितीमध्ये मी पगार कसा काय घेईन? बेबी तुम्ही असं काय बोलताय? मी परका आहे का सर? तुम्हीच म्हणतात ना की मी पण या कुटुंबाचा एक सदस्य आहे, आज जी वेळ तुमच्यावर आहे तीच माझ्यावर, त्यामुळे आता काही नाही, आता ठरलं यातले काही पैसे मी घेतो, याच्यामध्ये सगळ्यांचे पगार होऊन जातील। हा, आणि हे तुम्ही ठेवा बेबी, हे तुम्ही ठेवा, आता गरज आहे त्याची। एक सांगू आकाश सर, साहेबांनंतर तुम्ही कंपनी सांभाळली, मोठी केली, त्यामुळे आता ही जी घडी विस्कटली आहे ना ती तुम्ही पुन्हा नीट बसवाली, त्याचा विश्वास आहे मला तुमच्यावर। हा, आणि लागलं तर बेबी आहे ना, डायरेक्ट घरी यायचं, आहोत हे घर पण तुमचंच आहे, ठेवा तुम्हाला। मी करतो सगळ्यांचे पगार, येतो ना, आणि साहेबांना विचारलं म्हणून सांगा, येतो ना। हा अखिल बोला, काय झालं? अरे विशाखा मावशी कशा आहेत? मावशी ठीक आहे दादा। काय तनया म्हणते हे सॉल्व्ह होईपर्यंत इथेच राहायचं। नाही ठीक आहे, तिला राहू दे, तू ये इथे। नाही ऍक्च्युली तसं नाही, आम्ही दोघांनीही इथेच राहायचं असं म्हणतो। गॉट इट। आणि ठीक आहे, मी करतो इथे मॅनेजर। सगळं संपत झालंय, मी हरतो।
हो जेवून घेताय ना? तू जेवून घे, मी नंतर खाऊन घेईन. तुम्हाला कळलं का? काय? अखिल परत येत नाहीये. रात्री तिकडेच राहायचं म्हणतोय. येईल तो उद्या. मला नाही वाटत आहे. अजून कोण कोण हे घर सोडून निघून जात आहे काय माहित. मगाशी आप्पांशी बोलणं झालं. म्हणजे आप्पांचाच फोन आला होता, मी नव्हता केला. घरी बोलवतंय. तू ये सांग. कुठे येऊ? परत येईल तेव्हा या घराला कुलूप लागलेला असेल. आप्पांनी आपल्या तिघांना बोलवलंय. तुम्ही, मी आणि आदिती. मी तुला कळते तू काय बोलतेस ते. अखिल निघून गेला म्हणून आपण निघून जायचं आणि अशा वेळी आकाशला अशा परिस्थितीत सोडून अवनी पोट बुडू लागले ना ते उंदीर पळतात असे. काय चुकीचं बोलले मी? सांगा ना, काय चुकीचं बोलले? अहो इथे राहून तरी आता काय उपयोग आहे? आपण फक्त दोघे असतो तर ठीक होतं हो. पण आपल्याला एक मुलगी आहे, हा विचार केला तुम्ही? आदितीचा विचार नाही आला ना तुम्हाला? चिनू मनू बनी लहान आहेत, त्यांना काही कळत नाहीये यातलं काय होतंय काय घडतंय. पण आदिती मोठी आहे, दडदडी तिच्या डोळ्यात एकच ती बघतीये काय चाललंय ते. अहो उद्या ती बँकेची माणसं येतील, तिचा लॅपटॉप मोबाईल त्याची किंमत करायला लागतील. काय वाटेल तिला? याचा विचार केला तुम्ही? नाही ना. आयुष्यभर विसरू नाही शकणार ती पोरगी. आयुष्यभर विसरू नाही शकणार. तू शांत हो आधी, शांत. आजपर्यंत कधीच हट्ट केला नाही मी तुमच्याकडे, पण प्लीज प्लीज आज ऐका माझं. प्लीज मला पटतंय तुझं. पण जाऊ उद्या अप्पांकडे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.